चवीला अतिशय भन्नाट लागणारा हा मिल्कशेक तयार झालेला आहे। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवून घेणार आहोत टरबूजचा मिल्कशेक। खूप सुंदर चवीला लागणारा असा हा मिल्कशेक आता आपण बनवून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृतीही एकत्रच पाहूया। माझ्याकडे हे एक टरबूज आहे। तुम्ही कोणतेही टरबूज घेऊ शकता, अशा प्रकारचं घ्या किंवा ज्याला पट्टे असतात तेही तुम्ही घेऊ शकता। तर टरबूज मी मधल्यामध्ये कापून घेतलेला आहे। आता यातल्या या बिया आहेत आणि बियांच्या बरोबर जो रस्सा असतो तोही काढून टाकायचा आहे, तो आपल्याला वापरायचा नाही। आता ह्या बिया तुमच्याकडे गार्डनसाठी जागा असेल तर तुम्ही या बिया रुजवून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्यापुढे टरबूज खायला मिळतील। तर मी बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण हा गर सगळा काढून घेऊया, पण अगदी सालीपर्यंत आपल्याला गर काढून घ्यायचा नाही, तर थोडंसं जाडसर असं सालीला आपल्याला गर ठेवायचा आहे, कारण नंतर आपल्याला त्यातच थोडंसं प्रेझेंटेशन करायचं आहे। तर हा गर मी मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्याचा ज्यूस तयार करून घेते आहे। असा हा ज्यूस तयार करून घेतलेला आहे। सगळ्याच गराचा मी ज्यूस तयार करून घेतलेला आहे। आता हा ज्यूस बाजूला ठेवते आणि दुसऱ्या एका भांड्यात मी 2 कप एवढं दूध घेतलेलं आहे। दुधाच्या अगोदर मी 1 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे, म्हणजे हे दूध उकळत असताना खाली बुडाला चिटकत नाही। तर 2 कप मी इकडे दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी वेगळं घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 2.5 कप दूध आपल्याला पूर्ण इकडे लागणार आहे। तर अर्ध्या कप दुधात मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घालून घेत आहे। कॉर्नफ्लॉर मात्र जे पॅकेटवालं कॉर्नफ्लॉर असतं तेच वापरा। सुट्टं कॉर्नफ्लॉर असतं ते तुम्ही वापरू नका, कारण हे कॉर्नफ्लॉर जरा चांगल्या क्वालिटीचं असतं आणि मी सहसा अशा प्रकारचे शेक किंवा आईस्क्रीमसाठी वापरायचं असेल तर मग मी हे असं पॅकेटवालं कॉर्नफ्लॉरच वापरत असते। तर 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर मी इथे घेतलेला आहे। तुम्ही कॉर्नस्टार्चसुद्धा घेऊ शकता आणि ते छान मिक्स केलेलं आहे। हे दूध मात्र आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे, गरम दूध घ्यायचं नाही। गरम दूध जर घेतलं आणि त्यात तुम्ही कॉर्नफ्लॉर मिक्स केलं तर त्याच्या गाठी बनतील आणि त्या मोडायला त्रास होतो। म्हणून असं साध्या दुधातच आपल्याला हे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात मी 7-8 केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला दुधाचा कलर थोडासा एकदम लाईट पिवळसर, म्हणजे एकदम स्किन कलर असतो तशा टाईपमध्ये आपल्याला दुधाचा कलर हवा आहे। आता अजून गडद तुम्हाला कलर हवा असेल तर इथे तुम्ही फूड कलर घालून घेऊ शकता। येल्लो फूड कलर मिळतो तो तुम्ही घालून घेऊ शकता। तर इथे मी कॉर्नफ्लॉरचं जे मिक्स होतं दूध ते मिक्स करून घेतलेलं आहे या उकळत्या दुधामध्ये, आणि हे अशा प्रकारे ढवळत ढवळत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून खाली कॉर्नफ्लॉर बुडाला चिकटलं नाही पाहिजे। तर हे उकळत आहे। आता यात मी साखरसुद्धा घालून घेत आहे, पाव कप। आता तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तशा प्रकारे तुम्ही साखर घालून घेऊ शकता। आम्ही जास्त गोड घरात खात नाही, म्हणून मी फक्त पाव कप इकडे साखर घालून घेतलेली आहे, कारण टरबूज ऑलरेडी थोडंसं गोडच आहे, त्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घालून घेऊ शकता। आता इथे 2-3 उकळी मी ऑलरेडी घेतलेल्या आहेत। हे मिश्रण जाडसर झालेलं आहे। आता मी इथे गॅस फ्लेम बंद करून घेत आहे आणि हे दूध थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून देत आहे। आता पुढची कृती करूया। मी 3 टेबलस्पून इतके साबुदाणे अगदी 4-5 तासासाठी भिजत घातलेले होते, ते आता मी 5 मिनिटासाठी उकळून घेत आहे। उकळलेले साबुदाणे मी एका स्ट्रेनरवर घालून घेत आहे, म्हणजे जेणेकरून हा सगळा पाणी निघून जाईल आणि हे साबुदाणे थंड होतील।
तुम्ही जर हे साबुदाणे डायरेक्ट थंड पाण्यात टाकलेत तरी चालेल. तर आता थंड झालेलं दूध आपण एका बाउलमध्ये घेऊया. सगळं दूध मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर मगाशी आपण बनवलेलं जे ज्यूस आहे किंवा जो पल्प आहे तो आपण पल्प यात टाकून घेऊया आणि 4 टेबलस्पून कापलेले ड्रायफ्रूट्स, आता त्यात काजू आहेत, बदाम आहेत आणि पिस्ते आहेत, ते मी यात 4 टेबलस्पून इतके टाकून घेत आहे. तुम्हाला कोणतं स्किप करायचं आहे स्किप करू शकता किंवा कोणतं ड्रायफ्रूट्स तुम्हाला वाढवायचं असेल तर ते तुम्ही वाढवूनसुद्धा घेऊ शकता. आता हे मगाशी उकळवलेले साबुदाणे थंड झालेले आहेत तेही आपण घालून घेऊयात आणि याबरोबरच आपण सब्जा मिळतो बाजारात, तो सब्जाही घालून घेऊयात. आता सब्जा तुम्ही इथे नाही घातलात तरी चालेल, माझ्या मते तुम्ही इथे घालूच नका. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं असेल तेव्हाच तुम्ही हा सब्जा घालू शकता. हा सुद्धा मी 4-5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. तर मला हे थंड करून घ्यायचं आहे, पण मी आधीच हा सब्जा घातलेला आहे. ॲक्च्युली आधीच हा घालायचा नसतो, पण मी चुकून हा आधीच घातला. पण काही हरकत नाही, तुम्ही मात्र आधीच घालू नका. तुम्ही जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हा तुम्ही हा सब्जा घालून घेऊ शकता. आता आपण हे असंच्या असं सुद्धा सर्व करून घेऊ शकतो, पण आपल्याला अगदी थंडगार हवं असेल तर 4-5 तास हे फ्रीजमध्ये ठेवून मग काढून हे मग तुम्ही सर्व करून घेऊ शकता. आता या मिश्रणाबरोबर किंवा या शेकबरोबर मी ही जी मगाशी आपण साल ठेवली होती, या टरबूजची ही जी अख्खी साल ठेवली होती तीसुद्धा मी फ्रीजरमध्ये ठेवून कडक करून घेतलेली आहे. म्हणजे मला त्यात हा शेक सर्व करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर आणि चवीला एकदम असा गारेगार थंडगार शरीराला थंडावा देणारा हा मिल्कशेक तयार झालेला आहे. तुम्ही टरबूजचा न करता कुठल्याही वेगळ्या अगदी फ्रूट्सचं तुम्ही हा मिल्कशेक बनवून घेऊ शकता. म्हणजे टरबूजच नाही, असाच्या असा मिल्कशेक तुम्ही टरबूजच्या ऐवजी कोणत्याही फळाचा करून घेऊ शकता. इकडे थोडेसे कापलेले टरबूजचे तुकडे मी घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे मी घालून घेतलेले आहेत आणि वर मी सब्जा, हा भिजवलेला जो सब्जा आहे तोही मी घालून घेतलेला आहे आणि हा असाच्या असा तुम्ही सर्व करून घेऊ शकता किंवा ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही सर्व करून देऊ शकता. माझ्या या रेसिपीला किंवा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मग आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय.